अशोक खरात त्याच्या पापाची सजा भोगतोय, पण त्याने केलेल्या पापाची सजा तुम्हाला लागू नये हे मी का सांगतोय तर अशोक खरात प्रकरणातील व्हायरल व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी आता तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू केली आहे। विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची रोज रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत। या भोंदूबाबाने अनेक महिलांना फसवून त्याचे लैंगिक शोषण केल्याचा संशय आहे। या शोषणाचे अनेक व्हिडिओही काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत, पण हेच व्हिडिओ व्हायरल करणे तिघांना अंगलट आले। महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमधील राहुल शिंदे, योगेश आडाव आणि बीडमधील संदीप गर्जे या 3 व्यक्तीविरोधात अहिल्यानगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय। या तीनही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्यात। आता यात अधिक माहिती कशी की यातील संशयित आरोपी राहुल शिंदे याला त्याचा मित्र योगेश आडावने, तर योगेश आडाव याला बीड जिल्ह्यातील माजलगावमधील संदीप गर्जे याने व्हिडिओ पाठवल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। व्हिडिओ पाठवणाऱ्यांची ही साखळीच आता पोलिसांनी आरोपी केली आहे। त्यामुळे तुम्हीही हे व्हिडिओ मागत असाल तर आत्ताच सावध व्हा, अन्यथा महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तुम्हालाही तुरुंगाची हवा खावी लागू शकते। पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिलाय की अशा प्रकारचे कोणतेही व्हिडिओ किंवा क्लिप्स आपल्या मोबाईलमध्ये आढळल्यास तात्काळ डिलीट करावेत। विशेषतः पीडित महिलांची ओळख उघड करणारे किंवा त्यांचा सन्मान धोक्यात आणणारे व्हिडिओ शेअर करणे हा कायद्याने गुन्हा आहे। सोशल मीडियावर अशा प्रकारच्या सामग्रीचा प्रसार केल्यास केवळ संबंधित व्यक्तींवरच नाही तर त्या ग्रुपच्या ॲडमिनवर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।